आणि उद्या एखादी घटना घडली तर ह्यासाठीच मी म्हणतोय, हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं कि काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला. अध्यक्ष महोदय, आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते. अध्यक्ष महोदय, कसं नाही मिळणार, हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो 2023ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं. विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला, 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही. 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता, 50 कोटीचा होता. मग नफाखोरी करायची होती का, 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता. अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो, अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं. जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा इन्शुरन्सचा पैसा VSR ला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे. अध्यक्ष महोदय, पण याच्यात कुणी तपास करतंय का, याच्यात कुणी चर्चा करतंय का. आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब इथं नाही आहेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्या VSR कंपनीच्या विमानामध्ये डावोसला जात होते. डावोसला जात असताना बहारेनला पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले. तिथून जेव्हा त्यांनी टेक ऑफ केला तेव्हा त्यांना इराण आणि इराकमध्ये थांबवण्यात आलं. सांगण्यात आलं अजून 5 मिनिटं तुम्ही जर हवेत राहिला तर तुमचं विमान आम्ही खाली पाडू. ह्याच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, हे पुरावे मी एका ठिकाणी आणलेले आहेत. अहो जेव्हा एखादं विमान भारताच्या बाहेर जात असतं, ज्या एअर एरियामधून जे जात असतं, त्या हवेतून जात असतं, त्या खाली जे देश आहे त्याची परवानगी ही घ्यावीच लागते. पण या VSR कंपनीने त्या बाबतीतली परवानगी घेतली नव्हती. जर दुर्दैवाने एखादी घटना घडली असती आणि इराणने तर इराकली विमान पाडलं असतं, याला कोण जबाबदार होतं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर ह्यासाठीच मी म्हणतोय, हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला. अध्यक्ष महोदय, आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते. अध्यक्ष महोदय, कसं नाही मिळणार. अहो आम्ही केंद्र सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट कंपनीचा VSRचे संबंध आहेत. मी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी मध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत असं मी म्हणत नाही. अध्यक्ष महोदय, पण जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या कंपनीशी जर संलग्न असताल, लग्नात तुम्ही जाणार असाल तर न्याय कसा मिळणार. अध्यक्ष महोदय, ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जेव्हा हा जो VIP प्रवासाचा मुद्दा चालू होता, CM साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा हे तिघं एकत्रित बसले. त्यांनी एक चांगली संकल्पना आणली होती. अध्यक्ष महोदय, काय संकल्पना होती की बाबांनो, चांगली विमानं आपल्याला असावी. आपल्या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याला वेगळं विमान, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला वेगळी वेगळी विमानं, असं एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि टेंडर सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं काढलं. ते टेंडर निघालं, काही लोकांनी ते भरलं. त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली होती अधिकाऱ्यांनी. काय कंडिशन होती की जी कुठली विमानं घेऊ, ज्या कंपनीची घेऊ, त्या कंपनीला ऍक्सिडेंटची हिस्ट्री नसावी, अशीच कंडिशन होती ना. चांगलं आहे अध्यक्ष महोदय.